तर आपण ही थेट दृश्य नवी दिल्लीमधली पाहतोय आपण। संसद हल्ल्यातील शहीदांना मानवंदना दिली जाते आणि इथे काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत आपण पाहतोय। तर आज या सर्व शहीदांना आदरांजली वाहिली जाते, त्यांना मानवंदना दिली जात आहे। संसद हल्ला झाला होता संसदेवर आणि त्यावेळेला शहीद झालेल्यांना आज मानवंदना दिली जाते। ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। तर प्रियंका गांधींसह इतर संसदेमधल्या खासदारांनी सुद्धा इथे मानवंदना दिलेली आहे, त्यांच्याकडून सध्या दिली जाते। संसद हल्ल्यातील शहीदांना मानवंदना देण्यात आली होती। खरं तर हा खूप मोठा हल्ला होता आणि त्यानंतर यावर अनेक चौकशा झाल्या, तपास झाला आणि त्यामध्ये जे शहीद झालेले होते त्या शहीदांना आज मानवंदना दिली जाते।